प्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि हा सुंदर असा कार्यक्रम आयोजित करणारे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष यांचे मी आभार मानतो. एखाद्या नगरसेवकाला वार्डातल्या लोकांनी पुरस्कार द्यावा हे सर्वप्रथमच ऐकायला मिळतं. तर मी भाषण म्हणून भाषण करणार नाहीये, हे 2 वे इंटरॅक्शन असेल. म्हणजे तुम्ही पण बोर होणार नाहीत आणि तुम्ही बोर झाले तर मला सांगा, मी बंद करेन भाषण. कैलासवासी विठाबाई सोनेबापू वाकळे यांच्या स्मृतीस वंदन करून मी भाषणास सुरुवात करतो. आईचे आशीर्वाद आणि संत तुकाराम महाराजांची कृपा असलेले नगरचे पहिले भारतीय जनता पार्टीचे महापौर बाबासाहेब वाकळे मामासाहेब. आईची सेवा घडायला आहे ना, प्रारब्ध लागतं आणि भगवंताची इच्छा लागते, पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती लागते. आज आपण जर बघितलं गेलं तर आपल्या आजूबाजूला लोकांकडे वेळ आहे, त्यांचे आर्थिक प्रॉब्लेम आहे. ज्यांच्याकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे त्यांच्याकडे वेळच नाही. तर मामांनी आमच्या घरालाच आईचे नाव दिले, विठाई. मामांच्या मातोश्री वैकुंठाला निघाल्या त्यावेळेस मामा हे अहमदनगर शहराचे महापौर होते 2021 साली. आम्ही सगळे त्यांना मामा का म्हणतो याचं कारण काय आहे की त्यांचा राजकीय प्रवास हा 2003-04 पासून बघतो. हा माणूस प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा माणूस आहे. शहराचे महापौर असताना त्यांनी बंद पडलेली बस सेवा सुरू केली. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी असताना सावडीमध्ये अतिशय छोटं मंदिर हे अतिशय भव्य केलं. तुकाराम महाराजांचे वंशज रामकृष्ण महाराज मोरे यांच्या उपस्थितीत त्यांनी 2023 साली पहिले संत संमेलन भरवले. आपल्याचे शैक्षणिक पालकत्व घेणारे अनाथांचे नाथ असे बाबासाहेब वाकळे साहेब. मी एक व्यक्ती म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानतो, कारण मी कुठल्याही राजकीय पक्षाचं काम करत नाही. मी दसरे मेळावे अटेंड केले साहेबांचे, कारण साहेबांचे विचार आदर्श होते. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा त्यांचा प्रत्येक कार्यकर्त्याला संदेश होता. आणि स्टेजवर बसलेले हे सगळे नगरसेवक असतील, हे राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करणारे आहेत. आता राजकीय प्रवास बघितला तर एक पुढारी नेता काचा वर करून एसीत फिरतो. सर्वसामान्य जनतेला हे चित्र खूप भारी वाटतं, पण ह्या राजकीय पदामाग, मानाच्या पदामाग काटेरी मुकुट असतो हे कोणालाच माहिती नाही. खुर्ची मोठी मानाची असते, पण संघर्ष खूप मोठा असतो आणि हा संघर्ष कोणालाच दिसत नाही, तो फक्त त्या व्यक्तीलाच माहित असतो. मामांचा राजकीय प्रवास बघितला तर 2003-04 पासून निवडणूक चिन्ह बॅट. त्यावेळेस पेन ड्राईव्ह, अँड्रॉइड मोबाईल हा प्रकारच नव्हता. त्यावेळेस रिक्षावर भोंगे लावून आम्ही प्रचार केलाय त्यांचा. आणि त्यावेळेस ऍक्च्युली मी SYTY ला असं 2007-08 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर त्यांनी पहिली निवडणूक लढवली. त्यावेळेच्या पॅनलमध्ये सुमनताई वाकळे, भगवानराव व्यवहारे आणि बाबासाहेबजी वाकळे असा पॅनल होता. धन्यवाद. आणि त्यावेळेस त्यांना अपयश आलं, पण लक्षात घ्या 10 वर्षाच्या अपयशानंतर हा माणूस खचला नाही, ध्येयाने उभा राहिला आणि समाजकारण सोडलं नाही आणि जिद्दीने भारतीय जनता पार्टीच्या पक्षावरती त्यांनी निवडणूक लढवली. आणि नगरसेवक ते महापौर पदाचा प्रवास त्यांनी खूप संघर्षमय केला. ट्विटरवर बसलेले मान्यवर अनिल भाऊ बुरुडे असतील, विलास नाना ताठे असतील, आमचे रवी भाऊ असतील, अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व असलेले आमचे नाना माझ्या घरी भेटायला आले. मी घरी नव्हतो तर अर्धा तास माझी वाट बघितली. रवी भाऊ उच्च विद्या ओबीसीत इंजिनियर लेवलचं शिक्षण झालेला माणूस, पण अतिशय साधी राहणे आणि उच्च विचार. आणि अनिल भाऊंचे तर वडीलच नगरसेवक होते. एक चहाची गाडी ते हॉटेल सगम V हा प्रवास त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद भाऊंना आहे. आणि बाबासाहेबजी वाकळे यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांच्या आईचे आशीर्वाद आणि तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद असतील तर नक्कीच येत्या 5 वर्षामध्ये लाल दिव्याची गाडी येऊ शकते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.